नमस्कार मित्रांनो, सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्टरच्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण उल्हास ॲपमध्ये स्वयंसेवक आणि लर्नर म्हणजे निरक्षर जे आहेत त्यांची नोंदणी कशी करायची ते बघणार आहोत। उल्हास ॲप ओपन केलेला आहे, इंग्रजी भाषा निवडलेली आहे। इथे 4 ऑप्शन असतात, त्यामध्ये दुसरा ऑप्शन जो आहे सेल्फ रजिस्ट्रेशन आणि टॅगिंग यामध्ये आपलं काम आहे। यामध्ये रजिस्ट्रेशन ऑफ व्हीटी अँड लर्नर याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर कंटिन्यू म्हटल्यानंतर आपल्याला शाळेद्वारे करायचं आहे की स्वतः वैयक्तिक करणार आहे, आपण शाळेद्वारे करत आहोत। त्यानंतर UDIS टाकायचा, शाळेचा UDIS टाकल्यानंतर सर्च म्हणायचं, शाळेची माहिती येणार आहे ही चेक करा आणि क्लिक करा। त्यानंतर आपण आता व्हॉलंटरी टीचर यांची नियुक्ती करणार आहोत। त्यामध्ये बरीचशी माहिती असते, व्हॉलंटरी टीचर यांची वैयक्तिक माहिती असते, जसे की त्यांचे पूर्ण नाव, त्यांचा पत्ता, त्यानंतर ही सर्व जी माहिती ती आपण इंग्रजीमध्ये भरून घेणार आहोत। त्यांचा पत्ता टाकूया, त्यांचा फोन नंबर असेल किंवा त्यांच्या वडिलांचं नाव किंवा महिला असेल तर पतीचे नाव, त्यांच्या आईचं नाव, त्यानंतर त्यांचा मोबाईल क्रमांकसुद्धा आपल्याला इथे टाकायचा आहे। इथे आपल्याला स्वयंसेवकाचे वय लागणार आहे, जन्मतारखेची गरज नाही। त्यांचं वय टाका, त्यांचं लिंग टाका, त्यानंतर दिव्यांग असेल तर येस ऑर नो, त्यानंतर त्यांचा आयडेंटिटी टाईप, याच्यामध्ये आपल्याला आधार सोडून इतर आयडेंटिटी प्रूफ त्यांचे क्रमांक टाकावे लागतात। आता आपण पॅन कार्ड सिलेक्ट केले, तुमच्याकडे पॅन कार्ड नसेल त्यांचं तर तुम्ही त्यांचं रेशन कार्डचे नंबरसुद्धा टाकू शकता किंवा त्यांच्या वोटर ID सुद्धा नंबर इथे टाकू शकता। त्यानंतर त्यांची कॅटेगरी निवडा, जात संवर्ग व्हॉलंटिअरचा, त्याच्यानंतर त्यांचं प्रोफेशन म्हणजे काय काम करतात ते निवडा, त्यांचं क्वालिफिकेशन म्हणजे शिक्षण किती झालं आहे ते निवडा। त्यानंतर इथे बघा त्यांचा टाईप ऑदर निवडूया, त्यानंतर कोणत्या भाषेतून, मराठी भाषेतून, त्यानंतर कसे शिकवणारे ऑनलाईन किंवा ऑफलाईन, त्यानंतर किती लोकांना शिकवणारे त्यांची संख्या टाकून सबमिट करूया। ही सर्व माहिती चेक करा। माहिती सबमिट केल्यानंतर इथे बघा त्यांचं रजिस्ट्रेशन पूर्ण झालेलं आहे। आता टॅग लर्नर करायची लगेच गरज नाही, ही माहिती आपली पूर्ण झालेली आहे। त्यानंतर याच्यातून बाहेर येऊया, टॅगिंगला बॅक केल्यानंतर आपण याच्यातून बाहेर येणार आहोत। ठीक आहे, हे सेल्फ रजिस्ट्रेशन पूर्ण झालेलं आहे। बाहेर येताना आपल्याला हे येस करावं लागतं। त्यानंतर आता आपल्याला लर्नरचं रजिस्ट्रेशन कसं करायचं, आता 5 लर्नर आहेत माझ्याकडे असाक्षर लोक, त्यांची नोंदणीसुद्धा करण्यासाठी आपल्याला त्याच टॅबवर जायचं आहे, सेल्फ रजिस्ट्रेशन टॅबवरच जायचं आहे। त्यानंतर पुन्हा रजिस्ट्रेशन ऑफ व्हीटी अँड लर्नर या टॅबवर क्लिक करूया। त्यानंतर शाळेमार्फत करणारे यस, त्यानंतर शाळेचा UDIS निवडूया, UDIS टाकूया, शाळेची सगळी माहिती इथे येणार आहे। शाळेची माहिती चेक करा, शाळेची माहिती चेक केल्यानंतर टिकमार्क करा। इथे बघा UDIS आलेला आहे, त्यानुसार शाळेची माहिती टिकमार्क करा आणि कंटिन्यू करा। आता इथे बघा आपण लर्नरची माहिती भरणार आहोत, लर्नर सिलेक्ट करा आणि लर्नरची सुद्धा आता आपल्याला संपूर्ण माहिती, जशी आपण व्हॉलंटिअरची माहिती भरली त्याचप्रमाणे आपल्याकडे जे असाक्षर किंवा निरक्षर लोक आहेत, माझ्याकडे 5 असतील तर त्या 5 लोकांची सर्वांची माहिती आपल्याला इथे भरायची आहे। आपण एक भरून बघूया। इथे बघा त्यांचं पूर्ण नाव इथे टाकायचं आहे, त्यांचा पत्ता, त्यानंतर लर्नरचं वडिलांचं किंवा पतीचे नाव टाकायचं आहे। इथे ॲड्रेस वगैरे व्यवस्थित टाकून घ्या आणि त्यांच्या पतीचं, जर महिला असेल तर त्यांच्या पतीचं नाव, पुरुष असतील तर त्यांच्या वडिलांचं नाव इथे टाकायचं आहे। महिला असतील तर मदर नाममध्ये त्यांच्या आईचं नाव तिकडचं माहेरचं येईल, त्यानंतर जर जेंट्स असतील तर त्यांच्या आईचं नाव इकडचं येईल। ठीक आहे, ही माहिती जरा मी फास्ट भरत आहे, तुम्हाला सांगत आहे कुठली माहिती आपल्याला भरायची आहे। त्यानंतर आपल्याला त्यांचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, मोबाईल नंबर आपल्याला लागणारच आहे, मोबाईल नंबर इथे आपल्याला टाकावा लागणार आहे। त्यानंतर मोबाईल नंबर टाकूया, मोबाईल नंबर टाकल्यानंतर आईचं नाव जे आहे ते आपल्याला पूर्ण टाकावं लागणार आहे। ठीक आहे, त्यानंतर त्यांचा मोबाईल नंबर टाकायचा, पूर्ण मोबाईल नंबर टाकूया 10 अंकी। त्यानंतर त्यांचं वय टाकायचं आहे, त्यांची जन्मतारखेची आपल्याला गरज नाही, आपण त्यांचं वय टाकूया। वय टाकल्यानंतर त्यांचं लिंग, त्यानंतर दिव्यांग असतील तर येस ऑर नो, त्यानंतर आयडेंटिटी टाईप म्हणजे त्यांचं आयडेंटिटी कार्ड कुठलं आहे, पॅन कार्ड, लेबर कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मनरेगा, पासपोर्ट, याच्यापैकी जे आपल्याकडे उपलब्ध असेल ते आपण इथे भरणार आहोत। त्यानंतर प्रिजनर ID बघा, त्यानंतर तुम्ही इथं वोटर ID,
त्याचप्रमाणे रेशन कार्डचा क्रमांकसुद्धा इथे टाकू शकता. आता आपल्याकडे यांचा जे कार्ड आहे ते कार्ड आपण सिलेक्ट करूया. पॅन कार्ड आहे, पॅन कार्डचा ID नंबर आपल्याला इथे टाकावा लागणार आहे. आधार आपण वापरू शकत नाही. त्यानंतर त्यांची कॅटेगरी जी आहे ती सिलेक्ट करायची आहे, जनरल, मायनॉरिटी, OBC, SC, ST जे असतील ते. त्यानंतर त्यांचं प्रोफेशन, सध्या काय काम करतात, कन्स्ट्रक्शन, सेल्फ एम्प्लॉईड, एनी अदर ऑक्युपेशन, ॲग्रिकल्चर, शेती असेल तर ॲग्रिकल्चर करू शकतो. त्यानंतर कोणत्या भाषेमध्ये शिकू शकतात, तर आपण मराठी भाषा त्यांना प्रेफर करूया. त्याच्यानंतर कसं शिकणार आहेत, ऑफलाईनच घ्यायचं आहे आणि ही माहिती सर्व आपल्याला सबमिट करायची आहे. हे बघा, रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झालेलं आहे, थँक्यू, आणि ही माहिती डन करूया. अशाच प्रकारे इतर जे उरलेले 4 लोक आहेत त्यांची माहिती आपल्याला भरायची आहे. एक एक करून सर्व लोकांची माहिती भरल्यानंतर पुढं त्यांचं मॅपिंग कसं करायचं हे आपण बघणार आहोत. मॅपिंगसाठी पुन्हा होम पेजवर येऊया आणि पहिलाच पर्याय आहे सर्वेवर लॉग इन. आता इथे लॉग इन कोणाचं करायचा, तर जे मुख्याध्यापकांनी ज्या शिक्षकांना सर्वेवर म्हणून निवडलेले आहे उपशिक्षक, त्यांचं इथं लॉग इन करायचं आहे. त्यांचा फोन नंबर टाकायचा, गेट OTP म्हणायचं आणि त्यांचा OTP जो आहे तो इथे टाकायचा आहे. सर्वेवर लक्षात ठेवा उपशिक्षकांचा इथे फोन नंबर येईल आणि त्यांचं लॉग इन आपल्याला करायचं आहे. त्यानंतर OTP आलेला आहे आणि आता ही माहिती आपण आता सबमिट करूया. सबमिट केल्यानंतर आपल्याला डॅशबोर्डवर आलेले आहे आणि आपल्या शाळेचं नाव इथे बघा. इथे जे 5 लोक आहेत त्यांची माहिती इथे दिसत आहे आपल्याला आणि व्हॉलंटियर 1 निवडलेला आहे. आणि ज्यांना शिकवायचं आहे, जे इलिटरेट म्हणजे असाक्षर आहेत, निरक्षर आहेत, ते 5 लोक आहेत आणि सर्व अनटॅग दिसत आहे बघा. आता यांना टॅग कसं करायचं हे आपण बघूया. खाली बघा, सर्वे, टॅग्स, रेकॉर्ड्स आणि प्रोफाईल हे 4 ऑप्शन दिसतात. यापैकी आपलं काम जे आहे ते टॅगमध्ये आहे. सर्वप्रथम आपण टॅगमध्ये क्लिक करूया आणि टॅगमध्ये क्लिक केल्यानंतर आपल्याला म्हणजे हे जे नॉन लिटरेट म्हणजे निरक्षर लोक आहे किंवा असाक्षर लोक आहेत त्यांचे इथे 5 नाव आलेले बघा निरक्षर लोकांचे. त्याच्यापैकी पहिलं नाव आपण निवडूया. पहिलं नाव निवडल्यानंतर आपल्याला त्या नावाला जे व्हॉलंटियर आहे, शिक्षक आहेत, त्यांना टॅग करायचं आहे. इथे बघा पहिलं नाव आहे, यांचं नाव निवडल्यानंतर इथे बघा त्यांचं नाव येईल आणि त्याच्यापुढे एक चौकोन येतो आहे, त्याच्यामध्ये टिक मार्क करण्यासाठी जागा आहे. त्या चौकोनावर आपण जेव्हा क्लिक करतो तेव्हा यांचं नाव पूर्ण सिलेक्ट होतं आणि सिलेक्ट झाल्यानंतर 2 ऑप्शन असतात, विदिन फॅमिली, विदिन नेबर. आता हे नेबर आहेत, जे आपण व्हॉलंटियर आहे ते नेबर आहेत, त्यांचं नाव येईल व्हॉलंटियरचं, त्यांना टिक मार्क करूया आणि टॅग करूया. टॅग म्हटल्यानंतर त्या व्यक्ती ज्या आहेत, निरक्षर व्यक्तींना हे व्हॉलंटियर आपले टॅग होऊन जातील म्हणजे जोडले जातील. ठीक आहे, इथे सक्सेस मेसेज आलेला आहे बघा. आता इथे टॅगसुद्धा 1 झालेला आहे बघा. अशाच प्रकारे इतर 5 लोकांचे टॅगिंग आपल्याला पूर्ण करायचं आहे. त्यानंतर पुन्हा टॅगमध्ये जाऊया. खाली ऑप्शन आहे, आता 4 लोक राहिले बघा. त्यातलं पुन्हा एक नाव निवडूया. पुन्हा ते नाव निवडल्यानंतर त्या नावाच्या समोर एक चौकोन येतो आहे, त्यात टिक मार्क करूया आणि त्याच्यानंतर विदिन फॅमिली ऑर विदिन नेबर. आता जो व्हॉलंटियर आहे तो त्यांचा शेजारी आहे, त्याच्यामुळे आपण इथे विदिन नेबर करत आहोत. ठीक आहे, याला थोडा वेळ घेता, ही नाव येण्यासाठी किंवा टॅगिंग करण्यासाठी थोडा वेळ लागतो. आता अशा प्रकारे शेवटचं जे नाव आहे इथे बघा, सर्वांना आपण टॅग करून घेऊया. ठीक आहे, आता 3 राहिले. एक एक करून असेच सेम पद्धतीने नाव घ्यायचं, नावावर क्लिक करायचं, त्याच्यानंतर त्यांचं टिक मार्क करायची, त्यांना व्हॉलंटियर जोडायचा, विदिन फॅमिली आहे का विदिन नेबर आहे ते सिलेक्ट करायचं आणि त्यांना व्हॉलंटियरसोबत टॅग करायचं आहे. अशा प्रकारे आपण अगदी सोप्या पद्धतीने आपले सर्व निरक्षर लोकांना टॅग केलेलं आहे. अशा प्रकारे इथे बघा आपल्या डॅशबोर्डवर माहिती दिसते. जे आपले निरक्षर लोक आहेत ते 5 आणि व्हॉलंटियर 1 असे सर्व लोक टॅगमध्ये येतात आणि अनटॅग डाटा जो आहे तो 0 झालेला आहे. अशा प्रकारे व्हॉलंटियर कसे तयार करायचे, कसं रजिस्ट्रेशन करायचं, त्यानंतर निरक्षर लोक कसे रजिस्ट्रेशन करायचं आणि त्यांना टॅग कसं करायचं हे व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्यक्ष सर्वे कसा करायचा हे सुद्धा बघणार आहोत. पुन्हा भेटूया अशाच अपडेटेड व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र.